मराठा म्हणून जेव्हा त्यांना आरक्षण मिळेल तेव्हा त्यांचे सगळे सोयरे, गण गोत, वडिलांकडचे कुठलेही जे काही असतील त्याच्या बाबतीतली नोंद ग्राह्य धरून त्यांना आरक्षण दिलं जाईल. पण मराठा म्हणून जर तुम्ही ओबीसी मध्ये आणत असाल आणि काहीतरी टेक्निकल हे दाखवत असाल की आम्ही मराठा कुणबी, कुणबी मराठा, तर ज्या कुणब्यांकडे किंवा ज्या मराठ्यांकडे आधीच कुणबी म्हणून नोंद आढळून येत होती त्यांनी दाखले घेतलेले आहेत, ते दाखले घेतात. ज्या मराठ्यांकडे कुणबी नोंद आढळते आणि जे वडिलांकडचे ज्यांच्याकडे पुरावे सापडतात, ते अशा पश्चिम महाराष्ट्रातल्या पुण्यातल्या अनेक नेत्यांनी, मी म्हणेन राजकीय नेत्यांनी कुणबी जातीचा दाखला घेतलेला आहे आणि कुणबी जातीच्या दाखल्यातून त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी प्रवर्गातून निवडणुका लढवलेल्या आहेत. त्याच्यामुळे ही बाब काही नवीन नाही आहे, ही बाब आधीपासूनच चालत आली आहे. फक्त ह्याला नवीन त्यांनी एक डेकोरेटिव्ह केलेलं आहे आणि हे करत असताना ज्यांचं आरक्षण होतं त्यांच्या आरक्षणावर गदा आणलेली आहे.